सायनस म्हणजे सर्दी साचून राहते बघा बऱ्याच लोकांचं, डोकं जड होतं, काय काय होतं. तर या लोकांना विनंती आहे, सर्दी झाल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना सांगतो, सर्दी झाल्यानंतर लगेच औषध कुठलंही घ्यायचं नाही. ते काय होतं, सर्दी झाली आपण औषध घेतलं ना, ती सर्दी जाते, मान्य आहे मला. पण काय होतं, ती सर्दी जाते म्हणजे काय होते, ती सर्दी घट्ट होते, आळून इथंच मेन असतं ना, मेनासारखी घट्ट होऊन इथंच राहते. आणि नंतर मग ती शिरांवरती आपल्या नसा असतात ना, त्याच्यावरती ते परिणाम करायला लागते. मग त्या नसा कमजोर होणे, नसा ब्लॉक होणे कशामुळे होत असेल, नंतर नंतर दिसायला कमी येणे, ऐकायला कमी येणे आणि नेहमी डोकं दुखत राहणे, मान अवघडणे, ह्या सगळ्या गोष्टी या सर्दीचं औषध लगेच घेतल्यामुळे होते. किमान 3 दिवस सर्दी झाल्यानंतर 3 दिवस जे काय ते काढूनच टाकायचं, ठेवायचं नाही. खोकला झाल्यानंतर सुद्धा बघा 5 दिवस कमीत कमी तर जे येतात ना, जे जाळ्या येतात ना, त्या काढून टाकायच्या. आम्हाला कसं आहे, खोकला झाला की लगेच औषध घ्यायचं, खोकला थांबवायचा. मग ते जाळ्या घट्ट होऊन राहतात, पुढे जाऊन दम्याचा त्रास होतो, दम लागू शकतो, श्वास आपला फुलू शकतो, श्वास घेण्यासाठी श्वसन संस्थेवरती सगळ्या ते परिणाम करते. म्हणून तुम्ही खोकला झाल्यानंतर आणि वर्षातून एकदा तरी खोकला व्हावा, वर्षातून एकदा दोनदा सर्दी ही व्हायलाच पाहिजे आपल्याला. त्याशिवाय सगळं ते स्वच्छता कशी होणार सांगा बरं, निघून कशी जाणार. हे शरीर आपल्या मनानं सगळं करत असते सर्व्हिसिंग, पण आम्हाला घालण्याची सवय काय की ते थांबवायचं. मग का तुम्हाला जास्त आजार होऊ नयेत सांगा बरं. तर सर्दी झाल्यापासून काही आजपासून हे करायचं नाही, गूळ आणि सुंठ समप्रमाणात उगाळायचं, थोडंसं पाणी घालून त्याच्यात एकदम थोडंसं लिक्विड करायचं, त्याचं जास्त नाही, थोडं घट्ट लिक्विड करायचं, नाकात सोडायचं आणि एकदाच असं जोरात ओढायचं. ओढल्यानंतर जे मेनासारखी घट्ट झालेली जी सगळी सर्दी असते ना, ती सगळी सर्दी निघून येते. वास एवढा घाणेरडा असतो ना त्याचा, तुम्ही म्हणणार हे मी असलं साठवून बसलो होतो डोक्यात, असलं काय. वास यायचं सुद्धा बऱ्याच लोकांना बंद झालेलं असतं बघा सर्दी साचल्यामुळे. बऱ्याच लोकांना वास येत नाही, चव येत नाही, त्याला कारण तीच असतात. ते तुम्ही करून बघा, ही सर्दी घाण जर सगळी निघून गेली ना, कधी तुम्हाला आयुष्यात नसा ब्लॉक होणार नाहीत, कमजोर होणार नाहीत, ऐकायला कमी येणे, दिसायला कमी येणे, हे प्रॉब्लेम पासून तुम्ही वाचू शकता जर ह्या गोष्टी केल्या तर. काय खर्च येणार आहे सांगा बरं गुळ आणि सुंठला, आणि ऑपरेशनला किती खर्च येणार आहे सांगा बरं. ते घरच्या घरी आहे, पाया पडतो, करत चला, तुम्हाला काही कुठलाही आजार होणार नाही. पण शारीरिक कष्ट हे सगळ्यात महत्वाचे आहे.